नको ना ताई, मला खरंच नको. असीम, तू सकाळपासून काही खाल्लं नाहीयेस बाळा. बघ धन्या दादा पण दूध पितोय ना. स्ट्रॉंग कसा होणार खाल्लं नाहीस तर? घे पटकन. गुड बॉय. असीम, वर बघ, वर बघ, वर बघ. असीम पाणी घे, पाणी घे. बरं वाटतंय? धन्या, मला असं वाटतंय आज स्पर्धेला जायला नको. अगं निवी स्पर्धेचं आता धन्या, अरे सकाळपासून तब्येत बघतोयस ना त्याची. असीमच्या तब्येतीपेक्षा मला ती स्पर्धा महत्वाची वाटत नाहीये. अगं तुम्ही अर्धी स्पर्धा जिंकलात आणि आता तू म्हणतेस की तुम्हाला स्पर्धेलाच जायचं नाहीये. काका हो, त्याची तब्येत बघा ना. निवेदिता, तुझी हरकत नसेल ना तर मी असीमची जबाबदारी घ्यायला तयार आहे. पण मला असं मनापासून वाटतं की तुम्ही दोघांनी स्पर्धेला जावं. अहो, तुम्हाला काय हौस एका जबाबदारी घ्यायची? मागच्या वेळेला याच्या अस्थम्यावरनं केवढा तमाशा झाला होता आठवतंय ना? मला मान्य आहे, मागच्या वेळी माझ्या हातून चूक झाली होती. तुझ्या गोळ्या आणायला जाताना मी असीमला एकट्याला सोडून जायला नको होतं. म्हणजे माझ्या गोळ्यांमुळे तमाशा झाला होता? अगं असं कुठे म्हणतोय मी फक्त इतकंच म्हणालो की मी असीमला एकट्याला सोडून जायला नको होतं. अहो, पण या पोराला सांभाळणं सोपं नाहीये हे लक्षात आलंय ना आपल्या? असू दे, तरी सुद्धा मी तयार आहे. आणि निवेदिता, यावेळी एक क्षण सुद्धा मी असीमला एकट्याला सोडणार नाही. खरंच विश्वास ठेव माझ्यावर. आणि तुम्ही दोघं जण जर का स्पर्धेला नाही गेलात तर असीमला आवडणार नाही. हो की नाही असीम? हो हो ताई, तुम्ही जा स्पर्धेला आणि जिंकून या. निवी, नायक साहेब स्वतः म्हणतायत ना, आणि असीम पण तयार आहे नायक साहेबांसोबत राहायला. मग आपण जाऊया ना स्पर्धेला. तू राहशील एकटा आजोबांबरोबर? हो ताई, तू जा. हे बघ, मी बिस्किट पण खाईन. बरं निवी, आपण आवरायला घेऊया, उशीर होईल नाही तर. हो, मी येते. मी आवरते. आलो. चला, आता मी स्वतः तुला बिस्किट भरवणार आहे. चला आता बिस्किट खाऊन घेऊया, मग छान गोष्ट ऐकायची आपल्याला. हो की नाही? आई, काय ती निवेदिता तर स्पर्धेला जाते नाही ते काय? आमच्या यांना पण फार जबाबदारीचा बाजार फुटतोय ना सध्या. पण आता करायचं काय? काहीतरी तर करावंच लागेल. काही केल्या ही निवेदिता त्या स्पर्धेलाच पोचता कामा नाही, किंवा पोचली ना तर जिंकता कामा नाही. बरोबर बोलताय तुम्ही. म्हणजे बघा ना, निवेदिताला या असीमसाठी आज पुन्हा स्पर्धा अर्धवट सोडून यायला लागली तर ती स्पर्धेतनं बाद होईल नक्कीच. तुम्ही एक काम करा, तुम्ही ना तिथे जाऊन काही काड्या करता येतात का बघा. मी इथे आहेच असीमची काळजी घ्यायला. नमस्कार मंडळी, मी अंकिता प्रभू वालावलकर पुन्हा एकदा स्वागत करते. आणि प्रेक्षकांना मी आपल्या जजेसची ओळख करून देते. आज आपल्यासोबत परीक्षण करण्यासाठी आहेत श्रुती मराठे मॅम आणि गौरव घाटणेकर सर. मित्रांनो, काल काही कारणांमुळे हा खेळ आपण अर्धवट सोडला होता. आज त्याच खेळापासून आपण सुरुवात करतोय. पण आता हा खेळ थोडासा कठीण होऊन बसलाय, कारण काल जजेसनी सांगितल्याप्रमाणे या जोडीला एकमेकांकडे न बघता उत्तरं द्यायची आहेत, आणि ती सुद्धा बरोबर उत्तरं द्यायची आहेत. जर चुकीचं उत्तर दिलं तर ही जोडी या स्पर्धेमधून बाहेर होईल. चला तर मग परत एकदा खेळूया उत्तरात लपलंय उत्तर.
तर वहिनी, सगळ्यात पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे. तुमच्या नवऱ्याचा आवडता खेळ कोणता? ही सिंपल आहे. धन्याला क्रिकेट आवडतं. अरे हो रे, किती सोपे प्रश्न विचारताय. तेच तर, क्रिकेट. पण घरी सगळेजण एकत्र टीव्ही बघत असतील तर त्याला क्रिकेट बघायला आवडतं. जर तो एकटाच टीव्ही बघत असेल तर त्याला बाईक किंवा कार रेसिंग बघायला आवडतं. म्हणजे त्याला रात्री झोप लागत नसेल तर त्याला बराच वेळ मी कार आणि बाईक रेसिंगचे व्हिडिओज बघताना पाहिलंय. त्यामुळे ह्या प्रश्नाचं फक्त एकच उत्तर असू शकत नाही. त्याला दोन्ही खेळ खूप आवडतात. निवीला मी याबद्दल कधीच सांगितलं नव्हतं, पण तरी पण तिला माझ्याबद्दल एवढं कसं माहितीये? अगदी बरोबर उत्तर दिलंय. एकदा वहिनींसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तर आता पुढचा प्रश्न सर तुमच्यासाठी आहे. जर तुमची बायको इंटिरियर डिझायनर नसती तर ती कोणत्या प्रोफेशन मध्ये असती? अरे बापरे, याबद्दल धन्याशी मी कधीच बोललेली नाहीये. धन्या देईल का याचं उत्तर? मॅडम, मला असं वाटतं की निवीने लायब्ररीमध्ये काम केलं असतं. काय म्हणतो आपण, लायब्रेरियन. निवी लायब्रेरियन झाली असती. हो, नाही म्हणजे यात हसण्यासारखं काहीच नाहीये. आणि लायब्रेरियन हे एक भारी प्रोफेशन आहे असं मला वाटतंय. आणि मॅडम, तुम्हाला सांगतो, निवीला पुस्तकं खूप आवडतात. कारण ती माझी लहानपणापासूनची मैत्रीण आहे, त्यामुळे मी ते सगळं पाहिलंय. पुस्तकांना कव्हर्स घालणं, त्यांना छान जपणं, आणि तिला ना पुस्तकं वाचायला प्रचंड आवडतात. आणि ती हायस्कूलला असताना पुस्तकांबद्दल मला नेहमी सांगायची की कसं पुस्तकांमधून नवीन जग कळतं, नवीन माणसं कळतात. मला असं वाटतं की ती लायब्रेरियन झाली असती. अगदी योग्य उत्तर आहे. पण आता तुम्हा दोघांनाही मी एक सेम प्रश्न विचारणार आहे. आपल्या आयुष्यात नाती ज्यामुळे टिकतात, प्रत्येक जीवाला हवं हवंसं वाटणारं, ते म्हणजे प्रेम. तर तुमच्या दोघांच्या मते प्रेमाचा खरा अर्थ काय? मैत्री. मैत्री. हो मॅडम, मैत्रीच. आणि मला वाटतं नवरा बायकोंमध्ये प्रेम निर्माण व्हायला आधी मैत्री होणं जास्त गरजेचं आहे. बरोबर आहे त्याचं. म्हणजे ते म्हणतात ना, प्रेमाने जग जिंकता येतं. हे अगदी योग्य वाटतं मला. म्हणजे जग जिंकण्यासाठी माणसं जिंकणं खूप गरजेचं असतं. आणि माणसं जिंकण्यासाठी माणसांमध्ये मैत्री होणंही तितकंच गरजेचं असतं. आणि एकदा का मैत्री झाली की प्रेम आपोआप होतं. आणि प्रेम झालं की जगही जिंकता येतं. मॅडम, आमचं लग्न तर आत्ता झालंय, पण आमची मैत्री लहानपणापासूनची आहे. आणि खरं सांगायचं तर आमच्या मैत्रीमुळेच मी खंबीरपणे मला जे हवं ते करू शकते. आजवर धन्याने माझ्यासाठी जे केलंय ते आय एम सॉरी टू से दिस, पण कुठलाही साधारण नवरा ते करू शकला नसता. आणि ते फक्त आमच्या मैत्रीमुळे साध्य झालंय असंच मी म्हणेन. आणखीन मला वाटतं की मैत्रीसोबत विश्वासही तितकाच महत्वाचा आहे. आणि मैत्री म्हटलं की विश्वास हा येतोच,
त्यामुळे चांगल्या आयुष्यासाठी किंवा सुखी संसारासाठी मैत्री आणि विश्वास या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत असं मला वाटतं. वा, तुम्ही लायब्ररियन झाला असता याच्यावरती आता माझा विश्वास बसायला लागलाय. किती छान बोलता हो तुम्ही. प्रेक्षकांनी तर तुम्हाला पास केलेलं दिसतंय, पण आता आपण जजेसना विचारणार आहोत. तर मी जजेसना विचारते की तुम्हाला काय वाटतं, ही जोडी पुढच्या राऊंड मध्ये जाण्यासाठी पात्र आहे की नाही? या दोघांमध्ये इतकी छान मैत्री आहे, इतकं प्रेम आहे. या कपलला पुढे नाही घेऊन जायचं तर कोणाला घेऊन जायचं? हो ना, तुम्हा दोघांनाही फायनल मध्ये बघायला आम्हाला खूप आवडेल. सो युअर इन. तर यशोधन आणि निवेदिता, तुम्ही जबरदस्त जोडी 2024च्या फायनल राऊंड मध्ये पोहोचलेले आहात. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या कपलसाठी. मी तुम्हा दोघांनाही विनंती करते की तुम्ही तुमच्या जागेवरती बसून घ्या. आई, अश्विनी वहिनी काहीतरी करणार होती ना? बघ ना, मोठ्या तोऱ्यात म्हणाली होती नेवीला स्पर्धेपर्यंत पोहोचूच देत नाही म्हणून. आता कुठे शेपूट घालून बसली कोणाच. अगं पण आई, तू इथे तिला हरवायला आली होतीस ना, मग करायचं होतंस ना काहीतरी. कशाला त्या अश्विनी वहिनीच्या भरवशावर राहायचं? मी काय कोणाच्या भरवशावर नाही. हा, थांब, करते काहीतरी. या नेवीला काय मी या स्पर्धेत जिंकू द्यायची नाही. तर मित्रांनो, जबरदस्त जोडी 2024च्या फायनल राऊंड मध्ये आता आपण पोहोचलोय आणि हा फायनल राऊंड असणार आहे कपल डान्सचा. त्यामुळे या राऊंड बद्दल मी फार काही बोलणार नाही, कारण तुम्हा सगळ्यांना उत्सुकता तर आहेच. त्यामुळे वेळ न घालवता आपण बोलवूया आपल्या पहिल्या जोडीला, जोडी नंबर 6 ला. तर जोडी नंबर 6 ने अगदी धमाकेदार परफॉर्मन्स दिलेला आहे आणि आता मी आपल्या पुढच्या जोडीला इथे बोलवते, जोडी नंबर 3 ला. आलेच मी. नमस्कार. काय? नमस्कार. हा नमस्कार. एक विचारायचं होतं. काय विचारायचं होतं? हा विचारा. ते तुम्ही वाजवलेल्या गाण्यावर जे कपल छान डान्स करेल ते जिंकेल, बरोबर ना? हो, पण तुम्ही काय विचारताय? उत्सुकता. समजा यानंतर जे कपल डान्स करेल त्यांच्या वेळेला तुमचं हे गाणं बंद पडायला हवं, होईल का असं? गाणं का बंद पडेल? म्युझिक सिस्टीम चेक करून घेतलीये. नाही म्हणजे यानंतरच्या कपलच्या वेळेला अडकून अडकून वाजलं किंवा बंदच पडलं तर? मी का करीन असं? हो का? आता आता करू शकता? यानंतर जे कपल डान्स करणार आहे ना, ते हरायला हवं म्हणून त्यांचं गाणं बंद पाडायचंय. 5,000 आहेत. 5,000. गाणं बंद पडलं बरोबर तर आणखीन देईन. करा, विचार करा जरा. हो म्हणून टाका. हो हो म्हणून टाका. काम होऊन जाईल, पण बाकीचे पैसे रेडी ठेवा. यानंतर जे कपल डान्स करणार आहे ना, ते हरलं ना तर बाकीचे पैसे नक्की. पण माझं नाव कुठे? मला कुठे माहिती तुमचं नाव? आणि तुम्हालाही माझं नाव माहित नाही.
काय झालं? निवी, बाहेर सगळं रेडी आहे, निघूया का? हो, ही काय, मी रेडी आहे, चल जाऊया. छान दिसतीयस. तूही छान दिसतोयस. धन्या, आपण दोघे छान तर दिसतोय, पण आता आपण छान परफॉर्म पण करूया. हो निवी, आपल्याला काही करून ही स्पर्धा जिंकावीच लागणार आसिमसाठी. धन्या, आपण पूर्णपणे प्रयत्न करूया, मग पुढे जे होईल ते होईल. बेस्ट ऑफ लक. तुलाही. आणि मी आपल्या शेवटच्या जोडीला इथे आमंत्रित करते, जोडी नंबर 7. काहीतरी टेक्निकल ग्लिचेस आलेत. 1 मिनिट.